नमस्कार. आज आपण वांग बटाटा मिक्स भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथे मी 4 मध्यम आकाराची वांगी आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे थोडे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आधी तुम्हाला कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हे दोन्ही व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे. जिरे मोहरी नंतर तुम्ही थोडीशी हळद आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा अगदी लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर सुकं खोबरं आणि लसूण तर याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि ते 1 ते 2 चमचे कांद्यासोबतच परतून घ्यायचे आहे. आता कांदा आणि सुके खोबरे आणि लसणाचं वाटण हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, त्याचप्रमाणे कांदा लसूण मसाला तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तुम्हाला जर जास्त भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण वाढवू शकता. आणि गोडा मसाला तर हे सगळं तुम्हाला एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट तेलासोबतच परतून घेतल्यामुळे भाजी अजूनच छान होते. त्यामुळे ते तुम्हाला लागलं तर तुम्ही नंतर वरूनही वापरू शकता, पण तेलात परतून घेतलं तर भाजी अजून सुंदर लागते. तर आता हा सगळा मसाला आपला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग वांगा आणि बटाटा जे तुम्ही चिरलेले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि ते ह्या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. वांग बटाटा परतून झाल्यानंतर ते शिजवण्यासाठी अगदी 3 ते 4 वाट्या त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर हे सगळे एकत्र करून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे. भाजीला छान उकळी आलेली आहे आणि वांगा आणि बटाटा सुद्धा शिजायला लागलेला आहे. ही भाजी कोरडीत जास्त छान लागते, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी ठेवू शकता. आणि वांगा बटाटा पूर्ण शिजल्यानंतर वरून तुम्हाला 1 चमचा गूळ घालायचा आहे. गूळ हा ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात आपली वांगा आणि बटाट्याची मिक्स भाजी ही तयार झालेली आहे. ही पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.